पण कायद्यानंच आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांची लबाडी उघडी पाडली ना. मित्र हो, संसदीय लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता हा अत्यंत आवश्यक असतो. पण या लोकशाहीचं भाजपला आणि महायुतीला काही देणे घेणं आहे की नाही असा प्रश्न तर पडतो. बघा, सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. घटनेमध्ये कुठेही नसलेले उपमुख्यमंत्री पद गेली वर्षभर महाराष्ट्रामध्ये मिरवत आहेत. पण दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेतेच नाहीत. अत्यंत अत्यंत लाजिरवाणी बाब आहे मित्रांनो ही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभापतीचे अधिकार दाखवून आपले हात झटकून रिकामी झाले. एकनाथ शिंदे म्हणतात विरोधी पक्ष नेते पदासाठी लागणारे संख्याबळ विरोधकाकडे नाही. इकडे भास्कर जाधव म्हणतात अरे असा कुठला नियमच नाही, आणि मग त्यासाठी त्यांनी इतिहासातले काही दाखले सुद्धा दिले. पण काय करणार हो, झोपलेल्यांना उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नसतं म्हणतात ना. आता बघा, या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की चुकीचं कोण आणि बरोबर कोण, महाराष्ट्राला सुद्धा हा प्रश्न पडला. संख्याबळ असल्याशिवाय खरंच विरोधी पक्षनेते पद देता येत नाही का? बघा, घटनातज्ञ उल्हास बापट यांनी या बाबतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांचेही नाटक आता उघडं पाडलंय. उल्हास बापट म्हणतात विशिष्ट संख्या असलेली व्यक्तीच विरोधी पक्षनेता व्हावी असं राज्यघटनेत कुठंही लिहिलेलं नाही. राज्यघटनेचा आधार घेऊन जर कोणी असं सांगत असेल की संख्या नाही म्हणून आम्ही विरोधी पक्षाची नियुक्ती करत नाही, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. असा कुठलाच नियम नाही. संसदीय लोकशाही दृढ करायची असेल तर विरोधी पक्ष नेता निवडणं आवश्यक आहे. विरोधी पक्ष नेता नियुक्तीचे अधिकार सभापतीकडे असतात, हे बरोबर आहे. पण त्यासाठी विरोधकाचं संख्याबळ 10% असायला पाहिजे, 15% असायला पाहिजे असं कुठंही लिहिलेलं नाही. भाजपा मात्र या नसलेल्या नियमाच्या आड दडून विरोधी पक्ष नेत्याची नियुक्तीच होऊ देत नाही. भास्कर जाधव यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं, भाजपा म्हणतं त्याप्रमाणे कायद्यामध्ये तरतूदच नाही ना हो. असा नियम आहे तरी कुठं, आणि तो दाखवा तरी एकदा. पण भाजपा मात्र कुठला नियमही दाखवत नाही आणि विरोधी पक्ष नेत्याची निवडही होऊ देत नाही. मग त्यामुळे साहजिकच हा प्रश्न पडतो, महायुतीचं सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढं का घाबरतंय? आजवरची परंपरा सुद्धा मानायला भाजप तयार नाही, असं का बरं? मग भाजपला लोकशाही मान्य नाही असं म्हणायचं का? अहो बघा, इतिहास बघा, परंपरा बघा. कृष्णराव धोप, दिनकरराव पाटील, गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, बबनराव ढाकणे, अहो ही विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा असं संख्याबळ नव्हतं. मग तेव्हा घटना नव्हती की कायदा नव्हता? आता मात्र भाजपाचा हम करे सो कायदा, वा रे वा. पण कायद्यानंच आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांची लबाडी उघडी पाडली ना. आता पाहूया दुसरं कोणतं नाटक आणखी एकदा रंगमंचावर आणलं जात आहे. धन्यवाद, पुन्हा भेटू. नमस्कार.